ही दुसरी लढत सुपर 6 चा दुसरा सामना, दुसरं महायुद्ध, दुसरा संघ येणाऱ्या 60 चेंडूंवरती आपल्याला मिळणार आहे. सुपर 3 मध्ये दाखल होणारा अर्थातच बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा संघ. सामन्याला सुरुवात अजय पाटील पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आणि स्ट्रायकर्स इन वरती बॅटर सलामीला आलेला राजेंद्रला आपण पाहतोय, ज्या खेळाडूने या आजच्या रात्रीमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय तो खेळाडू आपण पाहतोय. पहिल्याच बॉल वरती स्वॅगचे स्वागत झालंय. पहिल्या बॉल वरती राजेंद्रचा क्लास चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार. चौकाराने स्वागत इथे केलंय अजय पाटीलचं. पाकफुटला गेले. याही वेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेमध्ये फटका केला. कौतुक खऱ्या अर्थाने इथे कर्णधाराचं होणं गरजेचं आहे. पाहिलं त्याच दिशेमध्ये फटके केले जाणार आहेत. लगेचच अगदी 2 पॉइंट तिथे लगावले गेलेत. कौतुक करावं लागेल कर्णधाराचं. निश्चितच फलंदाजाचा स्ट्रॉंग पॉइंट ओळखून क्षेत्ररक्षण देखील सजावत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 5 या आकड्यावरती आपण पाहतोय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं चालू आहे. पॉवर प्ले ओव्हर आपण पाहतोय आणि आता स्ट्रायकर सेन वरती रोहन वाकडे. शाहूवाडीचा स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर डायनामाइट स्ट्रायकर्स इन वरती या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक झळकावणारा तिसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग इन वरती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अगदी हा बॉल खोलात आला. अजय पाटीलकडे प्रचंड वेग आहे आणि तो वेग इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये कमीत कमी शिवम स्पोर्ट्स येलूर संघाला 60 ते 70 धावा बनवाव्या लागतील जर या सामन्यामध्ये विजय निश्चित करायचा आहे. जर या सामन्यामध्ये आपल्याला एका चांगल्या पोझिशन मध्ये राहायचंय तर तितक्या धावा बनवणं गरजेचं आहे. ऑन साइडला फटका. यावेळेस पॉवर प्लेचा वापर केलाय. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी रोहन वाकडेच्या बॅटवरून चौकार. यस, 4 धाव्यांच्या मदतीने 9 या आकड्यावरती धावफलक. 9 ऑन दी बोर्ड. अजय पाटीलच्या विरोधात एक चौकार रोहन वाकडेच्या बॅटवरून. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. हा चेंडू शरीरावरती आदळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. नाणेफेक जिंकून सातारी स्पोर्ट सरगुडेवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि अगदी पहिल्या षटकामध्ये अजय पाटीलने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी 2 चौकार घेऊन सुद्धा फक्त आणि फक्त 9 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. ऑन साइडला याही वेळेस लांबी देखील जास्त, उंची देखील जास्त. आकाशाला बुक्की मारक क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी रोहन वाकडेचा क्लास षटकार. जे 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. हा चेंडू अगदी पाहिला तर पुढ्यात गेला. फुललेनचा बॉल अंडर द आय आणि त्यावरती हा फटका पाहायला मिळालाय रोहन वाकडेच्या बॅट मधून. आता धावफलक 15 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा केस संपलाय. नवीन बॉलची पूर्तता करायची आहे. षटक क्रमांक 2 मध्ये प्रकाश यांना आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते प्रकाश यांच्या खांद्यावरती. दरम्यान तिसरा सुपर 6 चा सामना देखील आपल्याला काहीच वेळात पाहायला मिळेल, ज्यामध्ये एका बाजूला आपण श्री स्पोर्ट्सचा संघ पाहणार आहोत आणि त्यांच्या विरोधामध्ये गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी अ चा संघ आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या सुपर 6 च्या लढतीमध्ये. 5व्या षटकाचा खेळ जसा चालू होईल दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असणार आपण रिपोर्टिंग मुख्य व्यासपीठावरती करायचं जिथे टॉस केला जाईल.
15 या आकड्यावरती धावसंख्या प्रकाश यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सामन्याच्या दिशेने जातोय. सुरुवात चांगली झाली आहे. स्टार्ट चांगला मिळाला शिवम स्पोर्ट्स येल्लूर संघाला आणि खऱ्या अर्थाने या दोन सलामीवीरांनी प्रभावित या संपूर्ण स्पर्धेमध्ये केल्या. खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर बॉल ऑफ द नाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. फलंदाजाला जागेवरून हलू देखील दिला नाहीये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 16 या आकड्यावरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर फलंदाजाला वेळ देखील नव्हता. इतका वेगाचा बॉल अगदी पायावरती टाकलाय. एक सिंगल आले. धावसंख्या 16 या आकड्यावरती. स्ट्रायकर सेनवरती रोहन वाकडे पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. चांगली सुरुवात रोहन वाकडेला देखील मिळाल्या. ऑन साइडला ओव्हर पिच बॉल फटका फसला. बॉलवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय. एक चांगला झेल विकेट. धक्का क्रमांक पहिला. रोहन वाकडेची छोटी पण महत्वपूर्ण खेळी संपुष्टात. नवीन बॅटर आशिष बसरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 16 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 16 ऑन दी बोर्ड. आशिष बसरे यांना आपण पाहतोय आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर एक महत्वाची विकेट, ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटच्या शोधात होते साताई स्पोर्ट्स हरुगडेवाडीचा संघ, ती विकेट मिळाली आहे. रोहन वाकडेची महत्वाची विकेट आली. आता धावसंख्या 16 वरती स्थिरावली जाते. पॉवर प्लेचे दुसरं षटक आपण पाहतोय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅक टू दी बॉलर फटका केला. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये डीपमध्ये. नितीन शिंदे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र 17 या आकड्यावरती 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यस, तिन्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिन्ही अँगल्सने या स्पर्धेची चित्र टिपली जात आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाज, एका बाजूला फलंदाज आणि समोरच्या दिशेने विकेट किपर देखील आपल्याला पाहायला मिळतो. तिन्ही अँगल्सने चित्र ANP लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. क्वालिटी लाईव्ह टेलिकास्ट. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीपचा प्रयत्न, पील पंचांकडे लाऊड झाले. नॉट आउटचा इशारा येतोय. दरम्यान डॉट बॉल आलाय. हा बॉल पायावरती आदळला असं पंचांचं म्हणणं आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाले मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 17 या आकड्यावरती स्थिरावली गेल्या. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये एक चांगली धावसंख्या फायटिंग टोटल पर्यंत पोहोचावं लागेल. जो स्टार्ट मिळाला होता, वाटलं होतं की 5 षटकामध्ये 60 ते 70 धावा अगदी आरामात बनवल्या जातील, मात्र तिथे प्रकाश मैदानाच्या आतमध्ये भिंत बनून आले. बॅकफुटला गेले. फटका यावेळेस स्क्वेअर कटचा लाजवाब केला. एरियल स्ट्रोक. धावा मिळतील पूर्णपणे 4. राजेंद्र चव्हाण चौकार. धन्यवाद डीसे. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये राजेंद्रने अगदी क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग केले. डोळ्यांचे पारणे फिरणारे फटके सातत्याने मैदानाच्या आतमध्ये राजेंद्रच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तो क्लास, तो एलिगन्स राजेंद्रचा आजच्या पूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या 31 या आकड्यावरती. ऑन साइडला यावेळेस फटका टर्न केलं जात आहे. डीप क्षेत्ररक्षक येत आहे. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल. एका धावेवरती थांबवलं जाते. एका धावेवरती समाधानी राहावं लागते. षटक क्रमांक 2 ची झाले सांगता 22 धावा. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. इथून पुढे 3 षटकांचा अवधी असणार आहे. 3 षटकांचा के असणार आहे. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल पाहावं लागेल. तोपर्यंत डीजे मास्तर यांना देखील थोडासा वेळ जाऊ देऊया. जाऊया डीजेच्या एका गाण्याकडे.
डीसे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये अर्थातच सुमित गराळे टीप बॉलचं षटक हाताळण्याची जबाबदारी. षटक क्रमांक 3 मध्ये अर्थातच गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सुमित गराळे दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम रेट्रेचा हा सुपरस्टार खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये टीप बॉलचं षटक, टीप बॉल स्पेशलिस्ट म्हणून कामगिरी या स्पर्धेमध्ये काम बजावत असताना पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पायावरती आदळला, डीप करून क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल वेगाने आले, 2 धावा मैदानाच्या आत परिपूर्ण केलं जात आहे. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावते लेग बाईसच्या स्वरूपात. या 2 धावा आल्या, धावसंख्या 24 च्या आकड्यावरती, 24 ऑन दी बोर्ड. ANP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो. अर्थातच अरुणजी पाटील सर त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये काम करत असताना पाहायला मिळते. त्याचबरोबर गुणलेखक म्हणून सद्दाम शेख सर असतील, ऑनलाईन स्कोरिंग अरुणजी पाटील सर असतील, यांनी देखील आपली भूमिका अतिशय चोखपणे बजावली या स्पर्धेमध्ये. फ्लिक ऑफ द रेस मनगडाच्या साहाय्याने अगदी जमिनीला लगत फटका केला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. परिस्थितीला अनुसरून राजेंद्रने या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंग केली. आता विकेट जात आहेत, आता काय करायचंय, धावा येत आहेत, तर कशा प्रकारे धावांचा वेग वाढवायचा आहे, या संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर राजेंद्रनं बॅटिंग केले. मात्र आता साथ आशिष बसरीला देखील द्यावी लागणार आहे. कमी गतीचा बॉल, आडव्या बॅटने फटका, यावेळेस फसला क्षेत्ररक्षक, चुकी होते, कॅच ड्रॉप झाले. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल, 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, थांबवलं गेलंय, कॅच ड्रॉप झाले. यस, निश्चितच एफर्ट चांगले पाहायला मिळाले होते. सोपा नव्हता हा झेल, त्यामुळे टाळ्यांचा गजर देखील सुमित गराळे करत असताना पाहायला मिळतात. एक शांत आणि संयमी खेळाडू म्हणून सुमित गराळे यांच्याकडून सातत्याने आपण पाहिलं गेलंय. अगदी विचार केला तर मुंबई परिसरामध्ये देखील, चेंबूर परिसरामध्ये, नवी मुंबई परिसर असेल, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली परिसर असेल, सातत्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट हा खेळाडू मुंबई परिसरामध्ये देखील खेळत आला. यावेळेस ड्राईव्ह केलं जात आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट झाले, बॉल टर्न झालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीये. एकेरी धाव, पुन्हा एकदा ती एकेरी धाव धावफलकावरती 28 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 28 ऑन दी बोर्ड. सुमित गराळेने टीप बॉलचं षटक अतिशय चांगल्या प्रकारे याही मॅच मध्ये हाताळलंय. ती कौतुक करावं लागेल साताई स्पोर्ट्स रुगडेवाडी संघाचं. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनबीटन राहिलाय. विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येकाला दिलेला जो रोल आहे, जी जबाबदारी आहे, ती प्रत्येकाने उचलले. त्यामुळेच इतक्या चांगल्या दर्जाचं क्रिकेट या संघाने केलं. रिव्हर्सचा फटका, यावेळेस रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलंय, कवचमधून क्षेत्ररक्षक येतोय, पुन्हा एकदा फंबल झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, परतले. दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. सिंगल डबलने धावा गोळा केल्या जात आहेत. एका धावेचं महत्व मैदानाच्या आतपर्यंत दोन्ही फलंदाज दाखवत असताना पाहायला मिळतात. 30 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सामना महत्वाचा आहे. सुपर 6 ची लढत आपण पाहतोय. इथे विजय थेट स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार. मात्र इथे पराभव स्पर्धेचा पुढच्या पर्वाची वाट पाहावी लागणार. त्यामुळे याच मॅच मध्ये डू ऑर डाय ची स्थिती पाहायला मिळते. कमी गतीचा बॉल, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. षटक क्रमांक 3 ची झाले सांगता डॉट बॉल आलाय. धावसंख्या 30 या आकड्यावरती 3 षटकांच्या अखेरीस 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. क्रमांक 4 मध्ये आता तर चौथ्या षटकामध्ये आपण अमित गराळे यांना आपण पाहतोय. शाहूवाडी तालुक्यातील लेजंड खेळाडूंच्या यादीमधलं आणखीन एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकामध्ये अर्थातच अमित गराळे दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. सुमित गराळे यांचे मोठे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 मध्ये आतापर्यंत 30 धावा इथे धावफलकावरती लगवले जात आहेत.
लेजंड खेळाडू शाहूवाडी तालुक्यातला आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता स्लॉग ओव्हरची 2 षटकं बाकी आहेत. त्या स्लॉग ओव्हरच्या 2 षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल फलंदाजांच्या माध्यमातून पाहावं लागेल. बॅटची कडा घेतली, कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कटबॅट मधून क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. पहिलं षटक वगळता प्रकाशचं जे दुसरं षटक आलं तिथून जो कमबॅक झाला खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. वाखणण्याजोगी कामगिरी इथे करत असताना पाहायला मिळतोय. सातारी स्पोर्ट्स हरुगडेवाडीचा संघ नाणेफेक जिंकून कर्णधाराने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी तो निर्णय सार्थ देखील ठरवलाय. आतापर्यंत 31 बनवल्यात. अजूनही धावा रोखण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. रिव्हर्सचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा यावेळी संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र 31 या आकड्यावरती आपण पाहतोय. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर 6 आणि सेमीफायनल फायनल साठी सुपर ओव्हरचा सामना खेळला जाईल. यस, त्याचबरोबर शिवाजी पाटील सर, वसंत जोंधळे सर आणि त्याचबरोबर वसंत जाधव सर आणि धनंजय जोंधळे सर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. यस, एक विकेट आणि एका विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज सातारी स्पोर्ट्स हरुगडेवाडी संघासाठी असणार आहे. 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 चा खेळ चालू आहे. 32 धावा आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. याही चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एकेरी दुहेरी धावेशिवाय इथे मैदानाच्या आतमध्ये धावा येत नाहीये. त्यामुळेच फलंदाजांवरती दबाव पाहायला मिळतोय. जो स्ट्राईक रेट राजेंद्रचा देखील 150+ होता तो देखील आता कमी आलाय. 12 मध्ये 15 धावसंख्येवरती तो आता बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांची गरज आहे कारण आता उर्वरित 8 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. त्या 8 चेंडूंवरती कशा प्रकारे कामगिरी आता राजेंद्र कशा प्रकारे पवित्रा वापरतोय. याही चेंडूवरती स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळतोय. आपल्याकडे जो अनुभव आहे तो अनुभव इथे पणाला लावत असताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र रोखले 33 या आकड्यावरती. आतापर्यंत या चौथ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. अजूनही एक बॉल बाकी आहे. अमित गराळे, मॅन फ्रॉम रेटरीचा आणखीन एक अनुभवी खेळाडू. शेवटचा बॉल आडव्या बॅटने फटका यावेळेस केला. क्षेत्ररक्षण दमदार झालाय. सिंगल धाव फक्त आणि फक्त धावफलकावरती लगावली जाते. म्हणजेच काय तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा या बनवल्या जातील. 34 या आकड्यावरती धावफलक. यशस्वी होण्यासाठी अनुभव लागतो. अनुभवाच्या पुस्तकामध्ये यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं. जो अनुभव आहे तो अनुभव लावलाय. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. अमित गराळेसाठी प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यस, टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर अमित गराळे यांच्यासाठी होत असताना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 34 या आकड्यावरती धावफलक. 34 ऑन दी बोर्ड. यश आपण पाहिलं तर आशिष बसरे रिटायर्ड आउटच्या स्वरूपात माघारी परतत असताना पाहायला मिळतात. आणि आता नवीन बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रोहितला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 5 मध्ये रोहित पाहायला मिळतोय. फिरकीपटू, लेफ्ट आर्म फिरकीपटू आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर सूरज आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या अगदी पाहिली तर 34 या आकड्यावरती. राजेंद्र देखील स्ट्रगल करतोय. 14 मध्ये 16 आता त्याच्या बॅटमधून जी धावगती काही षटकांमध्ये पहिल्या काही षटकांमध्ये होती त्या धावगतीपेक्षा आता कमी धावा बनवल्या जातात. आता शेवटचे 6 बॉल आहेत. या 6 बॉलमध्ये फिनिश कशा प्रकारे केला जाईल. पहिला बॉल फुल लेनचा. या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट किपर कडून फंबल जरूर झालाय. कोणती धाव इथे मिळत नाही. दरम्यान डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते.
या 5 बॉलवरती कमीत कमी 15 ते 20 धावा बनवण्याचा प्रयत्न राहील, कारण एका फायटिंग टोटल पर्यंत जर पोचायचं असेल तर ती आक्रमकता तशा प्रकारचा खेळ प्रतिस्पर्धी संघासमोर दाखवावा लागेल. त्याचबरोबर आपण पाहिलं तर महिला वर्ग देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला आहे. हाफ ट्रॅकर यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका केला जातोय. डीप क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीये. 4 धावा इथे मिळत आहेत राजेंद्रच्या बॅटमधून. नव संजीवनी देणारा चौकार इथे पाहायला मिळतोय. 4 धावा ऍड होतील धावसंख्या 38 या आकड्यावरती. ती 38 ऑन द बोर्ड. 38 या आकड्यावरती धावफलक. आडवा बॅटने याही वेळेस फटका फसला. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेट. परतीचा प्रवास. राजेंद्रची संघर्षमय खेळी संपुष्टात. पाचवं षटक. 38 धावा. 38 या आकड्यावरती दुसरी विकेट गमावली जाते. दोन्ही नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाठवलं जात आहे. धावा बनवणं रात्रीच्या सत्रामध्ये आपण गेले 2 दिवस देखील पाहतोय. गेले 2 रात्र आपण पाहतोय. रात्रीच्या सत्रामध्ये धावा बनवणं तितकंसं सोपं नाहीये. या मॅच मध्ये देखील धावा बनवणं तितकंसं सोपं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोहितच्या खात्यामध्ये 1 विकेट आली आहे. महत्वाची विकेट. राजेंद्रची जो खेळाडू सेट होता तो सेट बॅटर त्याला माघारी पाठवलंय. आता लेफ्टी बॅटर स्ट्रायकर सेनवरती सचिनला आपण पाहतोय. धावा बनवाव्या लागतील. आक्रमकतेने खेळ करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाला जर बॅकफुटवरती ढकलायचं आहे तर ती आक्रमकता दाखवावी लागेल. डेड बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. 38 या आकड्यावरती धावफलक. 38 ऑन दी बोर्ड. प्रोजेक्टेड स्कोर 42च्या घरामध्ये 8.44 ची सरासरी चालू आहे. वाढवावा लागेल. प्रोजेक्टेड स्कोर ही सरासरी वाढवावी लागेल. ड्राईव्ह केले जात आहे. यावेळेस मात्र कवचमधून क्षेत्ररक्षकाला सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना दिसत नाही. क्षेत्ररक्षण दमदार पाहायला मिळालाय. आपल्या संघासाठी धावा वाचवल्या, त्यामुळे टाळ्यांचा गजर देखील झालाय. हा सामना महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये एक एक धाव महत्वाची आहे. हेच संघाचा कर्णधार देखील दाखवत असताना पाहायला मिळतोय. फिल्डिंगचा स्टँडर्ड सेट केला जातोय. धावसंख्या 39 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अखेर सूरजला स्ट्राईक मिळाली आहे. या 2 चेंडूंवरती कशा प्रकारे आता खेळ केला जाईल पाहावं लागेल. 39 धावा धावफलकावरती. 39 ऑन दी बोर्ड. 2 चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. उलटाच बॉल ऑन साइडला टर्न केलं जाते. डीपवरून क्षेत्ररक्षक येते. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? हो, झालाय प्रयत्न. दुसरी धाव धोक्याची. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक मात्र 41 या आकड्यावरती. 41 ऑन दी बोर्ड. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. या शेवटच्या 1 बॉलवरती कशा प्रकारे खेळ केला जाईल. येस, त्याचबरोबर प्रकाश पाटील यांना आपण पाहतोय. नवीन अर्थातच PSI म्हणून सध्याच नियुक्ती त्यांची देखील झाली. संघाचे कर्णधार देखील आहेत. फटका यावेळेस समोरच्या दिशेने. मिस टाइम स्ट्रोक. नितीन शिंदे चेंडूच्या खाली झेल पकडलाय. शेवटच्या बॉलवरती आले विकेट. याही षटकामध्ये धावा कम खर्चा आणि जादा चर्चा. फक्त आणि फक्त 7 धावा याही षटकामध्ये खर्च केल्यात. 5 षटकांचा केस संपला. 41 या आकड्यावरती धावफलक जिंकण्यासाठी 30 मध्ये बनवायचे आहेत. 42 धावा. यानंतरचा होणारा सामना गौसिया स्पोर्ट धनगरवाडी संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. श्री स्पोर्ट्सचा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा.
गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी ओ चा संघ चला यायचंय टॉस साठी मुख्य व्यासपीठावरती. यस दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. टॉस केला जाईल. यस भगवानजी कांबळे सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. श्री स्पोर्ट्स संघाचा कॉल असेल. हेड्सचा कॉल. टेल्स नाणेफेक जिंकलाय. गौसिया स्पोर्ट्स संघाने निर्णय काय असणार आहे? आम्ही प्रथम बॉलिंग. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. सुपर 6 ची मॅच आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण देखील अपराजित राहिलायत. या सामन्यामध्ये जर पराभव झाला तर पुढच्या वर्षाची प्रतीक्षा पाहावी लागेल. त्यासाठी तो पराभव टाळण्यासाठी या सामन्यामध्ये काय वेगळी चर्चा झाली? चर्चा काही नाही, जसं क्रिकेट खेळलाय असं खेळा. प्रेशर वगैरे काहीच नाही. यस धन्यवाद. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यानंतर आपण श्री स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराकडे देखील जातोय. टॉस सरला जिंकला असता तर काय घेतलं असतं? आमचा तसा निर्णय बॅटिंगच घ्यायचा होता. यस बॅटिंगच घ्यायची होती. पहिल्या इनिंगमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? बघूया, मॅक्झिमम आम्ही रन बनवायचा प्रयत्न करू. एक 60-70 रन मारण्याचा प्रयत्न करू. चांगले बॅट्समन आहेत माझ्याकडं आणि मला वाटतं चांगले रन तयार करू आम्ही. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर लीग पद्धतीच्या सामन्यामध्ये संतोष मगदूम आणि आनंद मगदूम यांच्या बॅटमधून जितक्या धावा अपेक्षित होत्या तितक्या धावा आलेल्या नाही आहेत. या मॅचमध्ये त्यांच्यावरती जबाबदारी असणार आहे का? हो, नक्कीच त्यांच्यावरती मोठी जबाबदारी असेल या मॅचमध्ये. या मॅचमध्ये त्यांच्याकडून चांगला खेळ केला जाईल का? हो, नक्कीच तयारीत आहेत एकदम. यस दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. टॉस जिंकलाय अर्थातच गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी संघाने. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी केलाय आमंत्रित श्री स्पोर्ट्स संघाला. नाणेफेक जिंकून गौसिया स्पोर्ट्स संघाने गोलंदाजीचा निर्णय. जाऊया टॉस का बॉस कक्षामध्ये जिथे विशालजी रणवरे सरांचा आपण आवाज दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकणार आहोत. थँक्यू. थँक्यू सो मच आर्य सर. चला मॅचला होती सुरुवात. पहिल्या सत्राचा विचार केला तर 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसऱ्या सत्राला जरी सुरुवात 42 धावांचं आव्हान आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 47 स्पोर्ट्स हरुगडेवाडी टीम कडून एका बाजूला अजय तर दुसऱ्या बाजूला शाहूवाडी तालुक्याचा मिस्टर 360 सुमित गराळे मॅन फ्रॉम रेड ट्रे. या बीचचा हा बॉल आपण जर पाहिलं तर पायावरती आदळला जातोय आणि एक धाव मात्र धावफलकावरती लागली जाते. पहिला बॉल आपण जर पाहिलं तर निधाव होता. दुसऱ्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. हो यावेळेस मिस्टर 360 का म्हणतात याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. सुमित गराळेच्या बॅट मधून येतोय षटकार. चौकार माफ करा, चौकार आलाय. वन बाउन्स घेत बॉल सीमारेषेच्या बाहेर देखील झालाय. याचबरोबर समालोचन कक्षामध्ये देखील आणखीन एक आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. जे आवाजाने अक्षरशः बैलगाडी क्षेत्राला भरोळ घातली आहे असा कोपर्डे गावचा एक बुलंद आवाज दत्ता वारकरी देखील समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेत. वेलकम सर, आपलं देखील स्वागत आहे. खरंच एक वेगळी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू अतिशय सुंदर अशी फिल्डिंग करण्यात या ठिकाणी तल्लीन असलेली सुंदर फिल्डिंग म्हणावी लागेल. एलूर अनेक वर्ष संघर्ष करत आला. दुसऱ्या बाजूला हरुगडेवाडी
एकेकाळी कबड्डीतले सुंदर असे प्लेयर होते. आता बैलगाडी शर्यतीत अनेकदा नाव ऐकलं जातं, नाव त्याचं राहुल सावंत, परंतु या ठिकाणी क्रिकेटमध्ये सुद्धा हरगडेवाडी कुठे कमी दिसत नाही. या ठिकाणी सुंदर असा पुढील चेंडू. लहरों को डर कर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न केलाय, यशस्वी झालाय. बिग बॅच अशी टुर्नामेंट. या ठिकाणी व्हाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये अवांतर अशी एक धाव. धावफलकावरती एक धावनी संघाची स्कोर होतोय 7. पहिलं गुरुवाचं सिंग असायचं, मराठीतला आकडा असायचा सिंग 7 असं समीकरण. सुंदर नियोजन आणि या ठिकाणी आता आपण बघतोय ही टुर्नामेंट प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य. सुंदर स्टेटला खेळवण्याचा प्रयत्न, पण गुंड्यावाकडे. छोटा पाकिट बडा धमाका. कायम हिट करणार, समोरच्या टीमला फिट करणार असा तितकाच बुटलर्गिंग नाव त्याचं गुंडा. स्वतःच्या हिमतीवरती नोकरी प्राप्त केली, गव्हर्नमेंट कक्षात दाखल झाला आणि प्रत्येक क्रिकेटच्या मैदानावरती रिवाज मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धार जातोय. धावसंख्येमध्ये काय भर नाही. संघाचा स्कोर झाला 8. एक ओव्हर समाप्तीनंतर हरगडेवाडी या टीमचा स्कोर झालाय या ठिकाणी 8. हमें तो अपनों ने लुटा घरों में कहा दमता असा प्रयत्न या ठिकाणी झालाय. आपलाच आपला घात करतोय का या ठिकाणी, या 3 मध्ये आपण या ठिकाणी जाईल का असा प्रयत्न या ठिकाणी प्रत्येक टीमचा चाललाय. कारण जो जिता वही सिकंदर असणार आहे, जो खेळणार तोच विजय होणार आहे. आणि रोख रक्कम 61,000 आणि मानाची ट्रॉफी. प्रेम पाहिजे, कोणतंही क्षेत्र असू दे त्याच्यावरती आपली भावना पाहिजे. ऊस डोंगा परी रस नाही डोंगा काय भुलला सीवरल्या रंगा. प्रयत्न केलाय, परमेश्वराच्या कृपेनं या ठिकाणी या क्रिकेटवरती प्रेम केलं शावडीतल्या प्रत्येक खेळाडूने आणि आज यशस्वी झाला. डॉक्टर एन डी पाटील महाविद्यालय, पेरीड, मलकापूर, शावडी तालुका. सुंदर समीकरण. सुंदर स्टेटला 6च्या दिशेने बघूया काय होत आहे. फिल्डिंग सुंदर परंतु अपयशी ठरलाय. 6 गेलाय. धावसंख्येमध्ये 6 भर. तडीपार आर पार. संघामध्ये 6ची भर. हा प्रवास शालेय शिक्षण घेत असताना अनेक वर्ष संघर्ष शिक्षणाबद्दल केला, परंतु कधी अनिल भाई झाला हे कुणालाच कळालं नाही. कुणालाही कधी कधी कमी समजू नका, कारण समुद्राच्या काठाला छोट्या छोट्या लाटा दिसतात, त्याच खवळल्या की मोठमोठे जहाज पलटी करण्याचं सामर्थ्य ठेवतात. क्रिकेट बद्दल त्यांनी सामर्थ्य ठेवले. प्रत्येक खेळाडूला जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असेल तेव्हा तेव्हा अनिल पाटील नाव हे आदरणीय घेतलं जातं. कारण या ठिकाणी प्रेम प्रेम आणि प्रेम. काळोखात सुद्धा या प्रकाशात हा प्रत्येक खेळाडू खेळण्यासाठी यशस्वी झालाय आणि आज आपलं नाव तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये घालवण्याचा प्रयत्न केलाय, यशस्वी झालाय. सुंदर सामना मगाशीच झाला होता. 3 चेंडू 4 रन, 2 चेंडू 3 रन आणि शेवटच्या लास्ट विन सुंदर फटकवलाय. सहा वाऱ्याची झुळूक येत असताना सुद्धा ताकदीचा अंदाज वाऱ्याला नाही कळाला आणि 6 या ठिकाणी संघामध्ये धाव 6ची भर. टोटल स्कोर झालाय हरगुडेवाडी या संघाचा 21-1. रिवर्स यशस्वी, परंतु एक धाव.
आम्ही बैलगाडीची शर्यत या ठिकाणी जाईल तिथं बोलकी करत असलो तरी क्रिकेटवरती पहिल्यापासून प्रेम, पहिली एंट्री क्रिकेटच्या क्षेत्रात झाली, परंतु त्यामध्ये थोडासा बदल झाला. पहिले कोणी यायचे, कुठलाही शर्ट असायचा, कुठलीही पॅन्ट असायची, कोण जण छडीव खेळायचे, परंतु आता मात्र बदल झाला. मुलांच्या मध्ये क्रिकेटमध्ये थोडासा ॲडव्हान्स आला आणि सुंदर चेंडू निर्धार जातोय. अजून आमची गावठी कॉमेंट्री आहे, परंतु या ठिकाणी मुंबईला जाऊन अनेक जण शिकले अनिल, परंतु क्रिकेटवरचं प्रेम आमचं काही नाही कमी झालं. या आयोजकांचं खऱ्या अर्थानं शावडी तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये यांचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. लहरों को डर कर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, तसा प्रयत्न केला आणि यशस्वी झाले. सुंदर. अनेकदा इथं नामांकित खेळाडू शावडी तालुक्याचे मकापासून येऊन गेले. अनेक जण शिवाय स्टेडियम म्हटलं की दिवाळी चालू झाली, दिवाळीची सुट्टी पडली की गुराळाचा घाणा चालू यायचा, धुरांडीतनं धूर यायचा, प्रत्येक खेळाडू गुराळाच्या रानात जायचा, परंतु या ठिकाणी क्रिकेटवरती प्रेम करायचा. 22 2 ओव्हर 22 12 चेंडू आणि 22 रनांचा असा या ठिकाणी आपल्या संघाला विजयासाठी प्राप्त केलेला स्कोर आहे. 18 चेंडू आणि 20 धावा. 18 चेंडूवरती 20 धावा जो प्राप्त करणार तो मात्र या ठिकाणी बॉलवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मोसमचा प्लेयर आहे, नारकर त्याचं सरनेम आहे. शावडी तालुक्यातील पश्चिम भागातला एक छोटं गाव मोठं नाव करण्यासाठी आलाय. 6 फूट उंची, 66 किलो वजन आणि क्रिकेटवरती आयुष्यभर प्रेम. मधल्या काळामध्ये थोडासा बॅकफूट आला होता, परंतु प्रयत्न केला, प्रत्येक दिवस क्रिकेटसाठी यशस्वी करण्यासाठी सज्ज झाला आणि आज एन.डी. पाटील कॉलेज पेरीड या ग्राउंडवरती रिवाज खेळण्याचा प्रयत्न. सुंदर फिल्डिंग म्हणावे लागेल, अतिशय सुंदर. वा, आशिष लगारे एक नाव प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवलं क्रिकेट क्षेत्रात. शिवाय स्टेडियम सकाळी 6 ते रात्री 6 वाजेपर्यंत 12 तास क्रिकेट खेळणारा आणि शिवाजी अचा सुंदर असा प्लेयर रोहन लगारे, आशिष लगारे, पिंटू लगारे, किरण लगारे, लगारे घराण्यामध्ये प्रत्येकाच्या मनावरती अतिशय वा. लेट इशारा दिला अंपायरनी, त्यांनाही कळालं नाही. गेल्या वर्षी याच मैदानावरती नाचचषक झालं होतं आणि अंपायर आले होते, चारी बाजूला नाचत होते, प्रत्येकाचं मनोरंजन होत होतं. क्रिकेट हेलाच म्हणावं लागतं. फक्त घरला जाताना नुसतं बॅट, स्टंप आणि ट्रॉफी नाही घेऊन जायचं यातनं काय आपण शिकलो गेलो. इथं शिक्षणापेक्षा कर्तृत्वान महत्वाचं आहे. शिक्षण तितकंच महत्वाचं आहे, पण आपण काय करतो तेही महत्वाचं आहे. हरगोडवाडी संघ सचिन भोसले विकेट किपर, अनेक वर्ष दादू कोटावळे, निखिल शिरगावकर काय खेळतील, कसलं नाव. क्रिकेटला एक वेगळी वलय निर्माण केली. मोहसिन शेख शाहवाडी, मैदानात आले की धगधग 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 व्हायची. सुंदर एक करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी चेंडू निर्धार डॉट बॉल. सुंदर, पण तितकीच सुंदर फिल्डिंग म्हणावी लागेल. सुंदर येलूर गावठाण छत्रपती शिवरायांच्या काळातलं एक सुंदर गाव, ज्या गावामध्ये इतिहास घडवला. अखंड महाराष्ट्रामधलं एकमेव कोकण प्रांत आणि कर्नाटक प्रांतावरती नजर ठेवण्यासाठी मलकापूर आणि येलूरचा भाग, या भागामध्ये छत्रपती शिवरायांची चौकी असायची आणि कारभार चालायचा. आणि त्यातूनच आपणाला मलकापूरचा राजवाडा आज सुद्धा डौलात उभार दिसतोय. या ठिकाणी निलेश बरागडे, बाळूमामा
टीमचे या ठिकाणी सर्वे सर्वा ज्यांनी टीम तयार केली आणि मगाशीच बघितलं निसटता पराभव झाला. एका पराभवाने कधी खचू नका आणि जय आणि पराजय परमनंटली कुणाच्याही नशिबी नसतं. कारण आजचा सूर्य एक नवा संदेश घेऊन येत असतो. उद्याचा सूर्य नवा विचार घडवायला सज्ज करतो. माणसानं माणसातला माणूस ओळखणं फार गरजेचं आहे. जाताना या ठिकाणी प्रत्येकानं आपली भावना, आपलं प्रेम, आपली इच्छा आकांक्षा या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं आहे. माऊली तालीम जाधवडी यांच्याकडून येलूर संघाने या ठिकाणी सामना जिंकला. तो 2000 रुपये रोख रक्कम आपण घेऊन जायचं आहे. पैशाचा वर्षाव देणाऱ्याची 7000 घेणाऱ्याची झोळी चांगली पाहिजे आहे. देवळात जाताना पहिल्यांदा आईला आठवावं, वडिलांना आठवावं, देवतेच्या नंतर आठवावा. कारण जन्म घातला तोच परमेश्वर. या परमेश्वरानं जो रत्न जन्माला घातले ते रत्न आज आपणाला या मैदानावरती बघायला मिळत आहेत. जली को आग कहते, बुझी को राग, जिस राग से चिंगारी निकलते उसे अनिल भाई कहते. अनिल भाई, तू जरी इंगळासारखा असलास तरी सुद्धा तुझ्यात मात्र जाळ आहे. आणि तू जाळ जेव्हा होतोस तेव्हा समोरच्याला आग लावण्याची ताकद तुझ्यात आहे. प्रत्येक खेळाडूला एक प्रेरणा देणार आहे. वा, सगळेच आहेत, सगळेच खेळाडू आहेत. या ठिकाणी बेर्डे असतील, आमचे आंबाड्याचे रणवरे असतील, दोघांनी गेले 3 दिवस मनोरंजन क्रिकेट, प्रत्येक स्टंप, प्रत्येक बॉल, प्रत्येक विकेट. वा, दोघांचंही स्वागत आहे. 3 ओव्हर 25 रन, 12 बॉल आणि 17 रन. हृदयाचा ठोका हॉस्पिटल मधली सिस्टर सुद्धा ओळखू शकत नाही. कारण सलाईन लावून सुद्धा हा ताप थांबणारा नाही. कारण इथं गरमी झाली, थंडीत सुद्धा वातावरण गरम झालंय आणि पिरियडच्या या पटांगणावरती काळोखात सुद्धा ही चांदणी चमकायला लागली. यातला चंद्र मात्र आपणाला कोण आज प्रकाश देणार आहे, कळणार आहे. आणि सूर्याला वाटलं की आपल्या मावळतीनंतर या धरतीला कोण प्रकाश देणार. सूर्यानं चंद्राला बोलवलं, ताऱ्यांना बोलवलं, एकत्र बोलवलं आणि प्रश्न विचारला, माझ्या मावळतीनंतर प्रकाश कोण देणार. पण बाजूला पंती जळत होती. चंद्रानं खाली मान घातली, ताऱ्यांनी मान खाली घातली. कोण पुढं सरसावलं नाही. पुढं सरसावली ती पंती सरसावली आणि सूर्याला म्हटली, हे प्रभू, मला तुमच्या एवढा प्रकाश देता नाही आलं तरी चालेल, मी माझ्या पद्धतीने प्रकाश देत राहील. या खेळाडूंना पहिल्यांदा या ठिकाणी उत्स्फूर्त करण्यासाठी प्रत्येक खेळाडूंनी या ठिकाणी आपणाला लाख मोलाचा वाटा या ठिकाणी आपणाला दिलाय. त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. कदम कदम बडा तेजा, रुतले जरी पाय माझे कभी माग हटणार नाही. संघर्ष केलाय, झुजल्याशिवाय राहणार नाही. विजय माझ्यापासून कधीच हटणार नाही. कारण विजयासाठी लढणारा मी खेळाडू कधीच थांबणार नाही. हरगुडेवाडी, वा, स्वागत आहे तुमचं. ओम भोपळे सभापती यांच्याकडून सुंदर कॉमेंट्री बद्दल या ठिकाणी 100 रुपयाचा इनाम आलाय. आता मात्र या ठिकाणी ओम भोपळे सुद्धा पैलवान क्षेत्रातनं राजकारणात आला, क्रिकेटवरती प्रेम झाला आणि मैदानात दाखल झाला. वा, असं प्रेम पाहिजे आहे. संत तुकडोबा महाराजांचं सुंदर वाक्य आहे. फटकवलाय, तुलना करू नका वाऱ्याशी, वारं हे कधीच थांबत नाही. धार आले त्या तलवारीच्या पानाला तरी सुद्धा बॅट मध्ये तितकी ताकद आहे, ती कधीच माग हटणार नाही. ही बेटातली आणि ही मनकडातली पॉवर आहे.
RD येडगे आणि संजय दादा आपणाला मी विचार मंचावरती या ठिकाणी विनंती करतोय उपस्थित राहायचं आहे. आपण या ठिकाणी हा संघ विकत घेतला. गेले 3 मॅच विजय झाले, 1 पराभव झाले आणि आजच्या सुपर 6 मधला सामना पहिला रणवरेवाडी विन झाला, परंतु त्यांना सुद्धा या विजय प्राप्त झाला. हारगुडवाडी 1 पाहिजे ना. आठ चेंडू आणि 1 रन. सासू नेसली 9 वारी, सुनाला दिली 6 वारी, कुणालाच नाही कळालं कशी नेसावी. तशी झाली ही गंमत, कारण या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी मात्र लुंगी डान्स करणारा शॉट, झाडाच्या शेंड्याला तटून फुलाचं पान गळून मैदानात दाखल झाला. सर्वांचा आभारी आहे. येडी वाकडी या ठिकाणी कॉमेंट्री 5 मिनिटासाठी आपली ऐकायला मिळाली. मी आपल्या मनापासून सर्वांचा आभारी आहे. थँक्यू थँक्यू डिस्प्ले, थँक्यू थँक्यू. या ठिकाणी राजू सनकर यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम आलाय, आपण घेऊन जायचं. पण या मॅच साठी RD येडगे आणि संजय दादा आपणाला विनंती आहे, आपण या ठिकाणी विचार मंचाच्या वरती यायचं आहे.